या महाराष्ट्र भूमीवर सिंह होऊन गेला. नव्हती त्याला कमी कशाची, तरी रयतेसाठी लढून झगडून गेला. स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी स्वराज्य बनून गेला. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांची आज जयंती. याच जयंतीनिमित्त ज्ञानगंगा क्लासेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक श्री डॉक्टर गोविंद उफाडे सर आणि श्रीमती मोरे मॅडम. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करावे. प्रथमतः सन्माननीय व्यास मुलींना 2-4 मुलींना छत्रपतींचं वर्णन करा. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप थोर पुरुष होते. त्यांनी महाराष्ट्रातल्या रयतेसाठी स्वराज्य म्हणजे अर्थातच स्वतःचे राज्य. ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी मुघल, इंग्रज, डच, फ्रेंच, आदिलशहा, निजामशहा इत्यादी सत्तांना तोड दिली. तर कलम नव्हते, कायदे नव्हते, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. अशा शुभांची आपण घोषणा देऊन कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज ते कदम गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव चरित्र सांगण्यासाठी भाषण सादर होणार आहे. तर भाषण म्हणजे एकात एक विणलेले पुष्प, शब्दांचे एकात एक विणलेले पुष्प. आपण त्या पुष्पामुळे आपण उत्साही, आनंदी व प्रेरित होतो. असंच भाषणामधून आपल्याला प्रेरित करण्यासाठी येत आहेत आयुष सुभाष वागदरे. नमस्कार. आधी आहे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी व आईचे नाव जिजाबाई असे होते. या शिवरायांनी त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. भारत जय शिवाजी. जय. धन्यवाद. भाषण करायला येणार आहेत आर्या राठोड, पात गाडवे, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते
गजपती गजाश्वपती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तर मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या लाडक्या राजाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी पार्थ सुरेश गाडवे माझ्या भाषणाला सुरुवात करतो. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा, माझा शिवछत्रपती राजा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. त्यांच्यावर लहानपणी पूर्ण संस्कार माझे जिजाऊ साहेबांनी केले. पण त्यांना युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा, कुस्ती हे सर्व शिकवण्याचं काम शहाजी महाराजांनी केलं. जसे जसे शिवाजी महाराज मोठे होत होते तसे तसे त्यांना वेगवेगळ्या कला अवगत होत होत्या. त्यांचा मित्रगट वाढत होता. एका दिवशी रायरेश्वराच्या देवालयामध्ये शिवराय व त्यांचे मित्रगट जमला आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. महाराष्ट्राच्या जनतेला या जुलमामधून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली आणि रायरेश्वरावर जलाभिषेक नाही तर रक्ताचा अभिषेक केला आणि या स्वराज्याच्या कार्याला सुरुवात झाली. प्रथम त्यांनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं आणि मग नंतर हळूहळू कोंढाणा, प्रतापगड, राजगड असे अनेक किल्ले जिंकले आणि या स्वराज्याचा डोलारा खूप मोठा केला. आणि हे स्वराज्य झालं असं या अख्ख्या जगाला ठामपणे सांगण्यासाठी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं. तो सोन्याचा दिवस उगवला, तो म्हणजे 6 जून 1674 चा दिवस. आणि त्या दिवशी महाराजांवर सप्त नद्यांचा जलाभिषेक झाला. पूर्ण प्रजा महाराजांचा जयघोष करत होती. आता महाराज छत्रपती झाले होते. महाराजांनी राज्याभिषेक शक या शकाचे नवीन शक स्थापन केला. त्यामुळे महाराज शक्करते राजे झाले. स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. खूप काही कार्य केली. पण स्वराज्याच्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतरच अल्पावधीतच जिजाऊ साहेबांचा दुःखद निधन झालं. महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला पण ते मागे हटले नाहीत. नंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम सुरू केली. त्या मोहिमेत त्याला त्यांच्या भावासोबत लढावं लागलं तरीही ते मागे हटले नाही. अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची फजिती, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ही महाराजांची शौर्याची कामे होती. पण एक काळा दिवस उगवला. तो म्हणजे 3 एप्रिल 1980 रोजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. मी एवढेच म्हणू इच्छितो की 65 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव येसाजी. 2000 लोकांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. 600 मावळ्यांना सोबत घेऊन 30,000 मुघलांना पळवून लावतो त्याचं नाव रामजी. आणि हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून त्याला मारतो त्याचं नाव धनाजी. शत्रूच्या घरात घुसून त्याला सेड करून त्याची हेरगिरी करतो तो म्हणजे बहिर्जी. उभ्या वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी. तो म्हणजे छत्रपती शिवाजी. धन्यवाद. लाख असतील जाती, अलाख असतील धर्म, तरी सगळ्यांना एकत्र गुंफणारा तोच माझा एक छत्रपती. आता पुढे येत आहे ज्योतिबा मोरे. ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा, ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा, सह्याद्री असो या हिमालय, छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीमुळे जिजाऊबाईंनी त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले होते आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. जिजाबाईंनी त्यांना शूरवीरांच्या व रामायण महाभारत गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांनी 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांनी पुण्यातील जहागिरी सोपवली आणि ते 15 वर्षाचे असताना त्यांनी सर्व मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. जाता जाता एवढेच बोलतो की प्रोद्ध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाषणातून शिवाजी महाराजांची महती सांगायला येत आहे खुशी सुनील कांबळे. नमस्कार, माझं नाव आहे खुशी सुनील कांबळे. मी आज शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. पाऊस पडल्याशिवाय नदीला पाणी येत नाही. पाऊस पडल्याशिवाय नदीला पाणी येत नाही. टाळ्या वाजवल्याशिवाय खुशी भाषणाला सुरुवात करत नाही. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. त्या जिजाऊने त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या. शिवरायांनी लहान वयातच त्यांच्या मावळ्यांसह त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याला तोरण बांधले. एवढं बोलून माझी भाषा. आले किती गेले किती सरून गेला काळाचा भार. आले किती गेले किती सरून गेला काळाचा भार. शिवबा राहिली फक्त तुमची आठवण आणि तुमचे विचार. शिवबांचे विचार सांगण्यासाठी येत आहेत प्रारब्ध बांधे. इतिहासाच्या पानामध्ये नाव कोरून गेला छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रारब्ध माधव बांडे आहे. आज 19 फेब्रुवारी आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत. छत्रपती शिवाजी प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज खूप शूर पराक्रमी होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी औरंगजेब, शाहिस्तेखान, राज्यपदी भाव केला. त्यांनी रयतेसाठी स्वराज्य स्थापना केली. अखेर 3 एप्रिल 1680 या रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता येत आहेत शिवानी जाधव. छोटी आर्या पाटोळे. नाही करायचं तुला पल्लवी पाटील. जय शिवराय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर शिवरायांचे पोवाडे चला आता सुरू कर. शिवरायांची कीर्ती बेबान होती. पहिल्या पहिल्यांदा कुठं लागा कोणी गायचं दा दरबारी. ती बेबा म्हणजे आली ह्याच्यावर का नजर तिच्या अंगानं जिथ जात तिथं ठोकून ज्ञानी सांगून इतकायचं नक्सर डाऊटला म्हणाला आमला नाव त्यांच्या आजचा. पोवाडा म्हणजे शब्दांची तालबद्ध केलेली रचना नव्हे तर प्रेरित करणारे संगीत. तर हेच पोवाडा सादर करायला येणार आहेत ज्ञानेश्वरी मोरे.
शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालीली सना, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचा अफजल खान, जिता जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौजा फाटाला ई बक्कळ. अंगिदा हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेत त्याला चिरडे, ठेचीत खानाची सेना निघाली. कोण रोखणारे वादळ, इकडे निजाम तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सैना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलात, खानाचं सैन्य आफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसासाठी आपण अज्ञातस्थळी निघून जावं. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, परंतु राजाचा जीव आमच्यासाठी मोलाचा आहे. शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे, तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पर असे भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा भागिनीचा तो छावा, अशा भागिनीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेउमान, त्याला नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, जी 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 करील काही कल्पना युक्ती. जी जी जी. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अशा शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहिरी, जिरह जिरह जी 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 जिरह जिरह जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानाला, खान दाभिमान मानाला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज आला, खर खर आवाज आला. चिलकत होतं अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान एडबाडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये भिजवा ढकलला, पोटामध्ये भिजवा ढकलला. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला, जी 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 बाहेर आला. आता आपले मत व्यक्त करणार आहेत श्री डॉक्टर उपाडे सर. आज शिवजन्मोत्सव आपण सगळे साजरा करत आहोत. खरं तर याच्याही पेक्षा जो सुवर्ण महोत्सव वर्ष आपण त्यांचे जे राज्याभिषेक सोहळा जे मोठ्या उत्साहानं सगळीकडे साजरा होतोय, 351 दिवस झालेले आहे, म्हणजे वर्ष झालेले आहे राज्याभिषेकला. आणि त्या दृष्टिकोनातूनही महाराज सगळ्यांना स्मरणात राहतात. महाराज आपण आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कायम असणार आहे. खरं तरी असं का व्हावं? छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बरंच तुम्ही सांगितलेलं आहे, बोलला, त्यांच्या चरित्राबद्दलही बोलला. पण आपण असं कधी विचार केला पाहिजे की छत्रपती महाराजांचं नाव म्हणजे प्रत्येकाच्या मनामनामध्ये का आहे?
रयतेच्या मनामध्ये काय आहे? कारण असंख्य राजे होऊन गेलेले आहेत. अनेक अनेक म्हणजे त्यांच्यापेक्षाही अनेक असतील होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज हे कायम इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने त्यांचं नाव कोरलेलं आहे. आपल्या हृदयावर त्यांचं नाव कोरलेलं आहे. आणि याचं कारण मीमांसा आपल्याला करता आली पाहिजे. खरं तर हा एक छत्रपती शिवाजी हा नावाचा जो जाणता राजा आहे, रयतेचा राजा आहे, हा राजा तनामध्ये मनामध्ये घर करून राहतो. याचं कारण काय आहे? कारण हा राजा हा रयतेचा राजा आहे. हा सगळ्यांच्या असणाऱ्या म्हणजे प्रत्येकांचं रक्षण करणारा हा रक्षणकर्ता आहे. गोप्रतिपालक असणारा आहे. म्हणजे प्रत्येक असणाऱ्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देणारा दक्ष असणारा हा राजा आहे. हा राजा अतुलनीय असणारा पराक्रमी राजा आहे. आणि म्हणून हा चिरंतन असणारा हा राजा आपल्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. खर तर हा रयतेचा असणारा राजा अनेक गोष्टीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की हा राजा, कारण रयता एवढी राजा आहे की स्वतःचा जीव द्यायला तयार आहे. आपला जीव गेला तर बेहतर आहे, पण हा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये आहे. केवळ एक नाही, 18 पगड जाती आहे. कारण ज्या वेळेस अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात की लोक प्राणाहुती द्यायला तयार आहे आणि दिलेली आहे. ज्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लक्षात फाजल खान आणि सिद्दी जोहर प्रचंड फौज फाटा घेऊन राजांना पकडण्यासाठी आलेले आहेत, मुघलांनी पाठवलेलं आहे औरंगजेबाने. आणि औरंगजेबाचं सैन्य आपल्याला माहिती आहे, प्रचंड असणारं सैन्य आहे. आणि त्या सैन्यापुढे महाराजाकडे किती असणार आहे? आणि या महाराजांना पकडण्यासाठी, आणि महाराज कुठे आहेत? पन्हाळगडावर आहे. आणि या पन्हाळगडावर महाराज असतानाही सगळे कळले. आणि या पन्हाळगडावर वेढा मारला. प्रचंड असणारं सैन्य आहे. नुसतं सैन्यच नाही, तोफा सगळं घोडदळ, हातीदळ प्रचंड. त्यांच्या पुढे आपण कधीच म्हणजे एवढं मोठं पराक्रमी असणारे, मोठे असणारे सैनिक घेऊन, सगळे असणारे शस्त्र, सगळे घोडदळ, पायदळ, हातीदळ असंख्य असणारे घेऊन त्यांनी 1 महिना वेळा विशाळगडावर आहे, राजाभूती आहे. आणि आपल्या लक्षात येतं की हा राजा आता काही खरं नाही राजांचं, म्हणजे ढिलं नाही, एक मुंगी सुद्धा जाऊ शकणार नाही एवढं त्या पन्हाळगडावर वेढा होता. आणि ह्याचे सगळे म्हणजे नेतृत्व म्हणजे आपल्या सिद्दी जोहर आणि फैज खान यांच्याकडे होतं. आणि मग अशा वेळेस राजांचा जीव आता काय करायचं? आणि सगळे मावळे चिंताग्रस्त झालेले आहेत. आता माझा राजा जाईल आणि मग राजा काही विशालगडाच्या बाहेर आलं की पकडणार. मग आता हे 1 महिना झालं तरी कुठल्याही प्रकारची ढिलाई अजिबात नाही. साधी मुंगी जाऊ शकणार नाही एवढी असणारी सैन्य असणार. आणि मग आता राजाला काय कसं करणार? आणि राजा तर निघायला पाहिजे. आणि त्यावेळेस राजा, आपल्याला माहिती आहे की खरं तर शक्ती आणि त्याच्यापेक्षाही बुद्धी चातुर्य फार महत्वाचं असतं. आणि ते राजाकडे होतं. राजा जिंकणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. युक्ती फार प्रचंड आहे. युक्ती, बुद्धी याचा वापर करणं राजा सातत्याने करत असत. आणि मग राजाने विचार केला आता काय करायचं. आणि मग तितक्यात मावळे विचारवंत होते. आणि मावळ्यांना एकच ध्यास होता की हा राजा जिंकला पाहिजे, राजांना जिंकला पाहिजे. अशा पद्धतीचा राजानं जिंकलं पाहिजे असं प्रत्येकांना असं वाटायचं. आणि मग तितका तयार झाला जो शिवानागी, जे आपण म्हणतो की 18 पगड जाती व जातींचं प्रेम राजावर का असावं बाबा, जो आपल्या जीवाची पर्वा करत नाही, कुठलीही महत्वाकांक्षा नाहीये. म्हणजे सर्वसामान्य माणूस
आपला जीव द्यायला तयार आहे. आता हल्ली आपण करतो, आपण काहीतरी मिळेल का ह्याची अपेक्षा करतो. पण फक्त त्यांचं एकच ध्येय होता, राजा जगला पाहिजे, राजांच्या केसाला धक्का न लागला पाहिजे असं प्रत्येक जणाला वाटायचं. आणि मग राजांना तर किती सुटका मिळायचे. आणि मग शक्क लढवली मावळ्यांनी आणि तयार झाला सेम असणारा शिवानावी म्हणजे राजासारखा दिसणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसणार आहे. आणि मग विचार केला आणि शिवा म्हणला की राजे तुम्ही माझं ऐकायचंय. आणि मग म्हणे मला पालखीत जायचंय. तुम्ही म्हणजे शिवाजी महाराज बनून कोण गेलं पालखीत? हा शिवानावी गेला. आता शिवानावींना असं आता प्रत्येकांना वाटलं, कोणाला मरावं असं वाटतंय का? त्यांना माहिती आहे आता आपण जिवंत जगणार नाही, आपण जीवन जगणार नाहीये. हे लक्षात असून सुद्धा ते शिवाजी महाराजांचा जो वेश धारण केला म्हणजे प्रति शिवाजी बनले आणि हे जी रूपांतर केलं शिवाजी महाराज बनून आणि पालखीत, कारण ढिलाई तर नव्हती. आणि मग पालखीत बसवायचं काय विचार होता, जरा ढिलाई शिवाजी महाराज आहे त्याच्या पाठीमागे लागेल, त्यांना पकडेल, तोपर्यंत महाराजांनी आगे कूच करायचे विशालगडाहून कुठे म्हणजे विशालगडाकडे जायचंय. मग पन्हाळगड आता ढिला तर करायचंय. आणि मग तितक्यात पालखी छत्रपती शिवाजी महाराज बनून पालखीत आली. आणि मग आल्याबरोबर ही सगळे त्याच्या नादात लागले आणि त्याला माहित आहे की आपला आता शिर उडणार. आणि मग नंतर ज्या वेळेस त्याच्या छत्रपती पकडला आनंदाने चाललं आणि मग शिवाजीला आता मारणार पकडणार. आणि तोपर्यंत शिवाजी महाराज पळायला लागले म्हणजे तिथून निष्ठले आणि त्यांना जायचं आहे विशालगडकडे. आणि मग आता लक्षात घेतं की ह्याला पकडल्यावर हे तर डुप्लिकेट आहे. आणि मग गाफील नव्हते आणि लगेच तयार झाले, अरे हे डुप्लिकेट आहे, छत्रपती नाहीये. आणि मग त्याला तिथंच मारलं. आणि मग छत्रपती शिवाजी तोपर्यंत निघून गेले. जे निघत असताना आपण जर पाहतो कधी जर तिथून पन्हाळगड पन्हाळगडाहून विशालगड जो आहे, आता हा विशालगडाचं जी काही खायबर खिंड म्हणजे ज्याला आपण त्या म्हणतो किंवा त्याला घोडखिंड असंही म्हणतात, अगदी निमुळता असणार आहे. आता हे इतके फास्ट पळायला लागलेले सगळं सैन्य आता छत्रपती पळायला लागले म्हणजे निष्ठले त्यांच्या पाठीमागे पकडायला निघाले. जवळ गेले इतक्यात दुसरा धुरंधर असणारा एक जण मृत्यू पावलेला आहे. आणि दुसरा जो आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांना पकडणार तितक्या दुसरा मावळा तयार झाला आणि तो म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे. म्हणजे एक जण तर एक शिवाजी महाराजांना निष्ठण्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली. हा तो काय अत्यंत सामान्य माणूस आहे, न्हावी आहे. दुसरा असणारा जो आहे तो आपल्याला माहित आहे बाजीप्रभू देशपांडे लगेच तयार झाले. महाराजांना अडवाय म्हणजे महाराजांना वेळ द्यायचा नाही पकडायला. आणि म्हणून त्यांनी खैबर खिंडीमध्ये काही मुठभर मावळे घेऊन या असणाऱ्या फैजल खान आणि सिद्दी जोहरला अडवलं. त्यांच्या सैन्याला एवढं प्रचंड सैन्य आहे आणि हा माणसा आपल्या प्राणाची बाजी लढवत शिर तुटलं तरी पण लढायला तयार. आणि कुठपर्यंत आहेत, जोपर्यंत विशालगडावर पोहोचत नाहीत महाराज, तिथल्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत त्यांना अडवून ठेवलं. आणि मग अडवून ठेवलं, महाराजांचा आवाज ऐकल्याबरोबर हे धरेत्री पडलेले आहे. असंख्य असणारी एक गोष्ट, हा जो नेता आहे हा एवढा का आहे, आपल्या जीवाची बाजी लावून आपलं जीवाचं बलिदान देऊन राजासाठी आहे. आणि एक राजासाठी आपण आपल्या सगळ्या माणसासाठी करत नाही पण राजासाठी आहे. म्हणजे हे 18 पगड असणाऱ्या जातीतले लोक आपले जीव द्यायला तयार आहे. हा का
कारण हा राजाच इतका आहे की सगळ्यांचंही जपणार आहे. प्रत्येक गोष्टीचं आहे. अनेकांनी तानाजींचं सांगितलं आधी लग्न कोण, अरे सगळ्या गोष्टी अगोदर राजांचं जे स्वप्न आहे ते साकार करायचं, बाकी सगळं आहे. हे सगळं जिद्द सर्वसामान्य माणसं रयत जे आहे, हे रयत एवढं प्रेम महाराजावर करत होती. याचं कारण आहे महाराजही रयतेचं रक्षण करणार आहे. रयतेवर आपल्या कुठल्याही राजांचं सर्व काही रयतेचं आहे. अनेक गोष्टी आहेत. आपण शेतकऱ्यांच्या बद्दल राजांचा विचार करूयात. शेतकऱ्याबद्दल राजा काय करतात? शेतकऱ्यांचं जे काय मोगल आहे तत्कालीन असणारे जे काही म्हणजे राजे रजवाडे, हे सगळे जी लोक होते शेतकऱ्यांची नासधूस करायचे, घोडे घालायचे उभ्या पिकामध्ये, आणि मग शेतकऱ्यांचा आलेला घास हिसकावून घ्यायचे, शेतकऱ्यांची छळवणूक करायची. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कळल्यानंतर म्हणले कोणी असो, कुठलाही असो, हे पुढे असं चालणार नाही. आणि मग रयतेचं रक्षण करणारे, एका काडीला सुद्धा कोणाची जर कोणी धक्का लावला शेतकऱ्यांचा तर पुन्हा याद राखा की तंबी दिली महाराजांनी. आणि मग रयतेचं सगळं काही आनंद ही केवळ महाराजामुळे होतं. महाराज प्रत्येकांच्या मनामध्ये का घर करतात हे गोष्टी पाहिल्या पाहिजे. दुसरी गोष्ट स्त्री आहे. आपण विचार करतो आपण स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणारा हा रक्षण करता. एकच गोष्टी नाही, अष्टपैलू असणारा जाणता राजा आहे. आपल्याला माहित आहे हे स्त्रींचं एवढं रक्षण करणार आहे की त्या काळामध्ये गोरगरीब असणाऱ्या दीन दलितांच्या स्त्रींना, तरुण पोरींना जायला भाग नव्हते. म्हणजे मनमानी असणारे पकडायचे, नको त्या गोष्टी करायचे लोक, म्हणजे हवालदिवाल झालेले आहेत, त्याला काय करायचं. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायला की राजाच्या पाटलाने एका शेतकरी कुटुंबातल्या असणाऱ्या गरीब मुलींना, म्हणजे तरुण असणाऱ्या मुलीला राजानं म्हणजे त्या पाटलानं, राजाच्या पाटलानं घेतलं. पाटील सुद्धा, वतनदार, हे सगळे लोक लालचावलेले आहेत. आणि मग त्या शेतकऱ्याच्या तरुण असणाऱ्या पूर्वीला त्यांनी त्याचा वाईट असणारं केलं. आणि मग त्या मुलीनं स्वतःचा जीव बलिदान एक विहिरीमध्ये उडी मारली. आणि त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी कुणाला कळायला लागलेल्या आहेत. आणि मग सगळे हवालदिवाल झाल्यानंतर मग महाराजाकडे गेले, महाराजच्या कानी गेलेला आहे. आणि महाराज लगेच पेटून उठतात की माझ्या इथल्या असणाऱ्या स्त्रीवर अशा पद्धतीचा अन्याय होतोय. महाराजांनी आपल्या लक्षात येतं की या हिरा रांजांना बोलावलं, आदेश दिला आणि त्याला मुसक्या बांधून घेऊन आले महाराजांनी. आणि याचं चौंडक करा, म्हणजे चौंडक म्हणजे चौरंग करा असं म्हटले. आणि आदेश दिला. आणि चौरंग म्हणजे हात पाय तोडायचे सगळ्याच्या समोर. की त्यावेळेस एकमेव लक्षात घ्या की जी अनेक असे लालचावले होते ना, मग भयग्रस्त झालेले आहेत. अरे खतरनाक आहे. आणि पुन्हा जर म्हटले की ज्या स्त्रीवर कोणी डोळा जर टाकू द्या मग पुणे पाहू. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे राजा जे आहे ह्या स्त्रियांची अब्रू रक्षण करता राजा आहे. इतकेच नाही तर कल्याणच्या सुभेदारांनी राजांना, म्हणजे इतकी सुंदर असणारी कल्याणच्या सुभेदाराची सून होती. आणि या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तिथल्या असणाऱ्या सेनापतींनी घेऊन आले. आणि आता राजा आपल्याला देणगी देणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर राजा म्हणाले की हे सगळं कृत्य आहे, त्याला शिक्षा दिली. आणि हे म्हणाले की किती सुंदर आहे, मग आमची आई असती एवढी सुंदर तर आम्ही कसं झालं. आणि खणा नारळाने ओठी भरून जिला सुरक्षित पाठवणं ही राजा करत होते. म्हणून हा जाणता राजा सगळ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आपल्याला दिसायला लागतो. राजा इतकंच नाही तर तुम्हाला माहित असेल ती गोळवाडी इथला एक असणारा किल्ला होता. आणि या किल्ल्याचा किल्लेदार असणारी एक स्त्री होती. आणि त्या स्त्रीचं नाव होतं सई असणारे देशमुख. सई देशमुख असणारा ह्या जो किल्लेदार असणारी स्त्री होती. आणि तो किल्लेदार की नाही 25 दिवस त्या असणाऱ्या सकुची गायकवाड असणाऱ्या जो चालून आला होता मोगलाचा,
आणि त्याच्याशी झुंज देत होते. आणि मग त्याला एवढी टक्कर देणारी असणारी तरुण असणारी किल्लेदार, आणि त्यावेळेस मग ज्या वेळेस त्यानं तिचा पराभव केला त्यावेळेस त्याचा जो राग होता तिच्यावर आणि नको त्या गोष्टी त्या सई देशमुख बरोबर केल्या. आता ही लक्षात आलं की महाराजांना ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस महाराज त्या असणाऱ्या ज्या सकुची गायकवाडाला शिक्षा देतात. असंख्य असणाऱ्या स्त्रियांच्याही बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, रयतेंच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या रक्षण करणारा हा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. उगाच दैवत होत नसतात, कोणी पण होत नाही. जो इतरांसाठी आहे म्हणजे इतरांसाठी तो झगडतो. म्हणजे आपल्याला आता सध्या वाटतं की जरांगे पाटील जे येतात आपल्याला लक्षात येतं हा सर्वसामान्य असणारा पण सगळ्या तुम्हामाचं जे आवडतं असणार आहे, तसं महाराजांचं हे बीजारोपण आहे, हे शिकवण आहे. म्हणजे असं नाही की केवळ आपण इव्हेंट म्हणून साजरा करायचा आणि मग आपलं चाललं जसं आहे तसं बाकी झालं. अरे बाबा एक असं एक तुम्हाला माहिती आहे, संतांचा एक म्हणजे नामदेव महाराज असं म्हणाले, आपण सगळं ज्ञानेश्वरीचे पारायण करतो. नामदेव महाराज म्हणाले तुम्ही चांगली गोष्ट आहे. अनेक जण असं आहे की जेवत नाही, पण ते म्हणाले की बाबा तुम्ही पारायण करा पण एकतरी ओवी अनुभवा. म्हणजे एकतरी ओवी अनुभवायची म्हणजे काय, म्हणजे ज्ञानेश्वरांची ओवी जी आहे तुमच्या अंतःकरणामध्ये उतरली पाहिजे आणि ते ओवीचं पचन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा दृष्टिकोन बनला पाहिजे. आणि म्हणून आपण असंच काही सगळे बोलतो, केवळ इव्हेंट म्हणून बोलू नका. चांगली गोष्ट आहे इव्हेंट म्हणून बोलणं, म्हणजे केवळ आतापुरतं आता हल्ली ही सगळा फॅड निर्माण झाला. केवळ झाडू हातात घेऊन फोटो काढायचं आणि संपलं. म्हणजे प्रसिद्धीसाठी आपण सगळ्या गोष्टी अनेक जण करतो, मी नाहीये करत. पण माणसानं जी काय आपण ज्यांचं चरित्र आपण वर्णन करतो त्याचा एक तरी गुण आपल्यामध्ये उतरला पाहिजे, मुरला पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण जो उत्सव साजरा करतो तो आपण खऱ्या अर्थाने त्या उत्सवाचं एक चीज होत असतं. म्हणजे हे महामानव म्हणजे ह्या गुणांचं वर्णन करावं तितकं कमी आहे. अनेकांनी किती छान केलं वर्णन, तुम्ही सगळ्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळं किती विशेषण द्यावेत, अनेक किती विशेषण दिलं तरी कम आहे. ज्या सागराचा अतंग पण आहे, कितीही मोजमाप केलं तरी नाही शक्य होणार इतकं कार्य महाराजांचं आहे. महाराज आणि म्हणून या महाराजांचं चरित्राचा एक गुण तरी आपल्यात आपण आजच्या या सोहळ्यात जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण एक गुण तरी आपण आपल्यात मुरवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं जे काही उत्सव आपण साजरा करतो त्याला आपण मग खऱ्या अर्थाने आपण तो सार्थक होईल असं मला वाटतं. मला इथं बोलण्याची संधी संयोजकांना दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि तुम्ही सगळे छानपैकी ऐकत आहे आणि छानपैकी बोलले. हे किती छान बोलले, लहान हे बाळ आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं इथं गप्पा मारता येतात तिथे, बरोबर आहे, परंतु इथं येऊन बोलायचं म्हणजे थोडं अवघड वाटतं. सोपे असे इतकं छोटं आहे, कुणी असून सुद्धा कुणी तयार होत नाही. पण एक छोटी आहे आणि एक छोटं आहे एवढं हिचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि म्हणजे इतकं छोटे आहे आणि इतकं छानपैकी बोलते, इथं उभा राहून नुसतं बोललं तरीही आपण खूप काही जिंकल्यासारखं आहे. सुरुवात असते आणि मला असं वाटतं की इथून एखादी जिजाऊ तयार होऊ शकते. आणि म्हणून आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करू. आणि तुम्ही सगळे शांत रीतीने ऐकलात त्यावेळी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुला वेळ दिला होता बेटा, वेळ यायला आला पाहिजे. My name is Arya Shapatul. My school name is Bharat Bal Sanskar Kendra Latur. I am learning 4th class.
Today date 19 February 2024. Today day Monday. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great Indian ruler and a brave warrior. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jijabai Bhosle. He was the founder of the Maratha Empire. Thank you. कार्यक्रम संपलेला आहे आणि आभार प्रदर्शन करायला येत आहे पार्थ गाडवे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. सर्वांनी शांत चित्ताने सर्वांचं मनोगत ऐकून घेतलं त्याबाबत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि सर्वांनी इथे छान बोलले त्या बोलणाऱ्यांचा पण आणि भाषण करणाऱ्यांचा पण आभार. प्रमुख पाहुण्यांनी पण इथे आपला मौल्यवान वेळ खर्चून इथे उपस्थिती दर्शवली त्याबाबत सर्वांचा आभार. आणि एवढे बोलून मी अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. गोष्ट आहे की जो आता आपल्या समोर आला त्यांनी आभार प्रदर्शन बोललाही आणि आभार मानला. ते पार्थ गाडवे हा आपला विद्यार्थी आहे इयत्ता 8वीचा आणि हा NMS काय कोणती NMS ही परीक्षा जो आहे या परीक्षेमध्ये तो चांगल्या तऱ्हेने तो पास झालेला पहिला आहे तो आपल्या शाळेमध्ये. आणि विशेषतः त्यांचं कौतुक आहे की हे यश आणि हा म्हणजे त्या शाळेमधले पहिले नंबर 1चे विद्यार्थी आहेत. म्हणजे शाळेतही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा कोणीही हात पकडू शकत नाही एवढे पॉवरफुल आहेत. आणि त्याचबरोबर यशनं सुद्धा मला वाटतंय की त्याच्यानंतर सेकंड हा यश कांबळेने सुद्धा त्यांनी आपला क्रमांक पटकावलेला आहे. यशचं कौतुक करण्याकरिता मला वाटतंय की मॅडमनी यावं आणि यश आणि पार्थचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. फोटो काढ पार्थ. त्यानंतर फुल आहे का इतक्या सगळ्यात पहिला नंबर परीक्षकाला न काढताही आपल्या प्रेक्षकाकडून आहे की नाही इतकं छान बोलणं सोपी गोष्ट नाही. म्हणून पल्लवी पाटील मॅडमना मी बोलवतो. ये म्हण